नमस्कार मंडळी, मी रीता. अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गंगाफळची भाजी. त्याला तुम्ही लाल भोपळा म्हणू शकता. चला तर मग वेळ न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारं साहित्य मी इथे गंगाफळ घेतलेलं आहे. तुम्ही याला लाल भोपळा पण म्हणू शकता. हिंग, हळद, जिरं, मोहरी, लसूण आणि अद्रक ठेचून घेतलंय, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तेल, साखर आणि मीठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया. तर भाजीसाठी तेल टाकलंय. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघताय हे तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आपलं तेल गरम होत आहे. आता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान गरम झालं का मग आपलं हे पण छान फोडणी पण छान खमंग बसते. तुम्ही बघू शकता मंडळी, तेल छान गरम झालंय. आता मग यामध्ये आपल्याला जिरं आणि राई टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रक आणि लसूण हे ठेचलेलं. ते 2 मिनिटं आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे. आता यात हिंग टाकायचं आपल्याला. हिंग टाकून घेऊया. आता मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मिरच्या आपल्या छान फ्राय होऊ द्यायच्या आपल्याला. तुम्ही बघू शकता मंडळी, मिरच्या छान हे होतं आपल्या. आता यामध्ये आपल्याला भोपळा टाकून घ्यायचा आहे. आता हळद टाकायची आहे. हळद टाकून घेऊया. छान कालवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकलं की गंगाफळ हे लवकर नरम होतं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. ही भाजी ना म्हणजे कोणाला गोड आवडते, कोणाला तिखट आवडते, तर तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता. मला गोड आवडते. मी यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहे. तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर करू शकता. आता आपली भाजी ज्यावेळेस तयार होते ना त्यावेळेस आपल्याला यामध्ये थोडं साखर किंवा मग गूळ टाकायचं आहे. आता यावर आपण ताट ठेवून एक 5 मिनिटं शिजू देऊया. ताट ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटं आपल्याला होऊ द्यायची आहे. आपण बघूया आता भाजी तयार आहे का आपली. तुम्ही बघू शकता भाजी आपली छान शिजली आहे, झालेलीच आहे. आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया. साखर टाकतोय आपण थोडीशी. साखर टाकली ना की भाजी खूप छान टेस्टी लागते. तुम्ही भाजी चपाती सोबत खाऊ शकता. साखर टाकलेली एकदम छान लागते.
आणि असंच जर बनवली आपण चटणी वगैरे टाकून किंवा मग हिरव्या मिरचीची, तर तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची छान. साखर टाकल्यानंतर 1-2 मिनिटं होऊ द्यायची मस्त. आणि घोटलेल्या गंगाफळाची भाजी आणि वरणबट्टी मग तर विचारताच सोय नाही, इतकं छान लागतं कॉम्बिनेशन. जळगावला आता हेच बनवतील श्रावण महिन्यामध्ये, वरणबट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी. कारण सहसा वांगे जास्त खात नाही, त्यामुळे मग गंगाफळच बनवलं जातं, लाल भोपळा. चला तर मग आता सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता मंडळी, आपली भाजी छान एकदम तयार आहे. तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील एकदम सिंपल रेसिपींचे, तर माझ्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.